स्थानिक समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या देवगड तालुक्यातील दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हिंदळे भांडारवाडा येथे विद्यार्थ्यांसाठी बाल उद्यानाकरिता 51,000 रुपयाची देणगी प्रदान करण्यात आली आहे. स्वर्गीय निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांकडून ही देणगी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या कौतुकास्पद उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. या बाल उद्यानाचा नामफलक अनावरण व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हिंदळे भांडारवाडा येथे नुकताच संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान देखील दीक्षित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्वरांजली बांदल, ध्रुवी हिरलेकर, उर्वी खोत, मृण्मयी खडपे, आराध्य कुमटेकर, गौरांग मयेकर, प्रणव हिंदळेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचकावर जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, सरपंच मकरंद शिंदे, दीक्षित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, उपसरपंच रुपेश राणे, सुरेश देवळेकर, भगीरथ दुर्वास राणे, दयानंद तेली, मनोज जाधव, परेश खोत, मुख्याध्यापक धर्मराज धुरत, शिक्षक योगेश बांदल, शीतल मयेकर, वैभव बिर्जे, मिताली हिरलेकर, सेजल राणे, मंगेश मयेकर, राजेंद्र खोत, राजेश हिंदळेकर आदी उपस्थित होते. नामफलक अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले दीक्षित फाउंडेशनचे दीक्षित सर आणि त्यांची टीम, देवळेकर सर, भगीरथ राणे सर, आमच्या गावचे सुपुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाई पारकर, आमचे मित्र पंचायत समिती सदस्य सदा ओगले, उपसरपंच रुपेश राणे, दयातेली आणि आमचे सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी, विद्यार्थी आणि या शाळेचे शिक्षक वर्ग. मगाशी या मुलांचा सत्कार झाला, योग्य माणसाच्या हाताने तो सत्कार झाला. याचं खूपच म्हणजे आम्हाला बरं वाटलं आणि कौतुकास्पद गोष्ट झाली ती. आणि या शिक्षकांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे किंवा कोणाच्या हस्ते हे करूया असं ठरवून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून ते बक्षीस आज या ठिकाणी यांच्या दीक्षित सरांच्या हस्ते दिलेलं आहे. त्या मुलांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. त्यांना बक्षीस मिळाले. पण धर्मराज धुरत सर हे आता एक महिना झाला असेल या शाळेत आले, पण त्याच्या पूर्वीची मेहनत आहे ती बांगल सर, मयेकर मॅडम, आणखीन चव्हाण मॅडम यांची मेहनत आहे. यापुढे मेहनत घेतील ते धर्मराज धुरत 100% माझे खास मित्र आहेत. म्हणजे आम्ही लहानपणापासूनच मित्र आहोत, त्यामुळे आम्ही म्हणताना त्यांना अण्णा म्हणतो. ते अण्णा धुरत आमचे शिक्षक खरोखरच आमची शाळा सुधारतील आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे. आमच्या या शाळेचे विद्यार्थी मंगेश हिरलेकर आणि भाऊ काका पाटील या शाळेत असताना जी शाळेची होती ती त्यांनी पूर्ण या एका महिन्यात ती जागेवर आणलेली आहे. या शिक्षकांनी पण प्रयत्न भरपूर केले आहेत, त्याबद्दल काही वादच नाही, नाही कोणाला तरी वाईट वाटेल. या तेली मॅडमचा म्हणजे आचरेकर जी अंगणवाडी सेविका आहे ती पॅरालिसिस झालेला, त्या याच्यात यांनी 6 महिन्याची अंगणवाडी सांभाळली. या मॅडमचा तो पंचायत समितीने सत्कार केला आणि तो आता आपणही या ठिकाणी सत्कार केला. खूपच अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. तर या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की आमच्या उपसरपंच मंडळात यांनी एक मांडलाय की दीक्षित सरांसारखे अजूनही जे आहेत लोक की फाउंडेशनच्या मार्फत जे जे मदत करतात, दीक्षित सरांची पण ओळख असेल अशा फाउंडेशनला. तर आमची ही शाळा म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषदची आहे, परंतु दुरुस्ती म्हणा काही म्हणा हे आम्हाला मंडळाला आहे, ग्रामोद्योग मंडळ जे आहे रजिस्टर त्या मंडळाला करावी लागते. तो मंडळाकडे आमच्या एवढा निधी नसतो की बाबा हे एवढं करावं. तर त्या दृष्टीने काही आपल्याला आणखी मदत झाली तर खूपच आम्ही आपले आभार मानू. आताही आम्ही आपले आभार मानतोच आहोत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. तर या दृष्टीने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी मी काळभैरव चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निरंजन दीक्षित त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी उल्लेख केला नाही, कार्यक्रमाला कुठे ड्रायव्हर लागतो आणि तो चांगला लागतो तर गाडी कुठे धडकते. ते आमचे मित्र सुरत गुरुजी दैवाचं उत्तम काम केलं अनेक वर्ष. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषद सदस्य भाई पारकर, त्या गावचे सरपंच आमचे मित्र मकरंद शिंदे, दीक्षित फाउंडेशनचे जे तालुक्यात सगळं काम बघतात त्यांच्या ॲब्सेंटीत ते आमचे मित्र सुरेश ढवळेकर, भगीरथ राणे, त्याचप्रमाणे उपसरपंच आमचे मित्र दयातेली, उपस्थित सर्व महिला वर्ग, ग्रामस्थ आणि बंधू भगिनी. मला वाटतं स्कूल ठीक करो
आपण नवीन शब्द आला जन्माला आहे आता, स्कूल टिक करो. आता आमच्याकडे पूर्वीपासूनच पद्धत आहे स्कूल टिक करो. तर स्कूल टिक करायचं कोणी सांगायची गरज नाही, आपल्या कोकणमध्ये तर भरपूर ते. आणि त्याचं मोठं उदाहरण हे दीक्षित फाउंडेशन आपल्या समोर उभं आहे. कारण माणसाकडे दानत असायला लागतं, दातृत्व असायला लागतं, आणि या दोघांचा संगम निरंजन दीक्षित यांच्याकडे आहे. नाहीतर काय ऐशाला मी जीवन जगता असो, 5 स्टार असो माणूस राहू शकतो, लक्षात घ्या. पण माणूस कसा राहतो, किती वर्ष जगतो, पण कसा जगला त्यालाही किंमत आहे. आणि ते नेमकं काम निरंजन दीक्षित करतायत. मला वाटतं पालक आणि शिक्षक ह्या दोन गोष्टी अशा आहेत की माणूस एक तर बिघडतो किंवा घडतो. दोनच माणसं ही लहान मुलांपासून ती पिढी घडवण्यापासून चांगले संस्कार होऊ शकतात. एक घरी आई वडील आणि दुसरं म्हणजे किमान 8 तास त्या शाळेतले शिक्षक, हे दोनच माणसं करू शकतात. आणि देशाचं भवितव्य तर चांगलं करायचं असेल तर हीच पिढी, ह्याच्यात अनेक चांगले मोहरे निर्माण होऊ शकतात. मी जो शिक्षकाचा एक मुलगा आहे, लक्षात घ्या. पण शिक्षकांचे केलेले संस्कार, मला एक उदाहरण सांगतो छोटं. या गोष्टीला आता जवळपास 39 वर्ष झाली. आम्हाला एक अर्जुन गोविंद नाणेरकर म्हणून शिक्षक होते नाणेरकरले. धोतर, शर्ट आणि टोपी हा त्यांचा ड्रेस होता. बरेच वर्षानंतर ते, त्यावेळी त्यांचं वय वर्ष 90 होतं. तेव्हा कॅन्टीनला मला दिसले, गुरुजी चालत चालत कुठे काठी होती, दिसले. माझी मोटरसायकल उभी केली आणि त्या माणसाने मी साष्टांग नमस्कार घातला. का तर गणित उत्तम कसं शिकवावं आणि शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण अर्जुन गोविंद नाणेरकर. ते वयाच्या 105व्या वर्षी गेले. एबीपी माझा बातमी सुद्धा आली. माझ्या आईलाही शिक्षक होते आणि मलाही शिक्षक होते. त्यांचं एक वाक्य होतं, तुझ्या आईशीलाही फोडून काढली तर तुमचं काय घेऊन बसला. ते शब्द अजूनही कानात घोंगवतात की असे शिक्षक खरोखरच ही देशाची प्रॉपर्टी होती. मला वाटतं धुरत गुरुजींसारखे, राणे मॅडम सारखे शिक्षक ही निश्चितपणे पुढची पिढी हे चालवत आहेत. आणि शिक्षक आहे म्हणूनच हा देशाचा डोलार उभा आहे. याचं कारण हे केलेले संस्कार त्याच्या जडणघडणीत निश्चितपणे त्याच्या अंतापर्यंत उपयोगी पडतात. कारण पिढी घडवायचं काम हे सोपं नाही. बँकेतले पैसे दुप्पट होतील, प्रॉपर्टी दुप्पट होईल, पण ही मुलं चांगल्या भौतिकदृष्ट्या दाम दुप्पट करण्याचं काम हे शिक्षक नेहमी करत असतात. आणि तेच काम या शाळात नव्हते. शाळा ठीक करो दीक्षित साहेबांसारखे माणसं ही निश्चितपणे करतायत आणि त्याला हातभार आमच्याकडनं निश्चितपणे भविष्यात लागेल एवढी इच्छा व्यक्त करतो. मला वाटतं आज शिक्षण बघितलं तर पास होणं म्हणजे विद्यार्थी नव्हे, तो विद्यार्थी चौकस कसा बनेल, अष्टपैलू कसा बनेल, हे काम शिक्षकांनी करावं अशी माझी विनंती आहे. कारण मुलंही घडावं जशी घडतात. समोर बघितलं तर त्यांच्या इथे काही गमती चालत मुलांच्या, आणि जो अल्लड विद्यार्थी असतो, जो पाठी बसतो, माझा अनुभव, ती मुलं भविष्यात निश्चितपणे चमकतात. बाबांनो, तो शाळेत किती मार्क मिळवले ह्याच्यावर मूल्यमापन न करता त्याच्याकडे बाकीचे काय काय गुण आहेत हे हेरायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने शिक्षकांचं काम केलं तर निश्चितपणे स्कूल ठीक करो पेक्षा मोठं काम त्या शिक्षक वर्गाकडे होईल एवढी इच्छा व्यक्त करतो. मला वाटतं दीक्षित फाउंडेशन हे काम अख्ख्या देवगड तालुक्यात करतायत. येताना आमची चर्चा सुरू होती अनेक वेगवेगळ्या विषयावर. पण पहिला टप्पा म्हणजे शाळा. की शाळेतनं जी मुलं बाहेर पडतात तीच भविष्यात चांगल्या गोष्टी करतात. दीक्षित फाउंडेशन सारखी पिढी उभी राहते, शाळेमुळेच उभी राहिली आहे. कारण त्या माणसाकडे बघितलं त्या माणसाला काही कमी नाही हो, लक्षात घ्या. मुंबईत सगळं काही ठाकठीक आहे, लक्षात घ्या. पण मुंबई सोडून आपलं कार्यक्षेत्र, आपली जन्मभूमी ही देवगड तालुक्याचं पुरळ पुरुषे जे गाव आहे ते गावाचं काही ऋण हे फेडायचंय आणि त्या उद्देशाने दीक्षित फाउंडेशन काम करतंय. मला वाटतं सुरेश ढवळेकरांसारखी एक प्रामाणिक माणसं त्यांना मिळाली आणि हे सगळं चालवायचं असेल तर प्रामाणिक माणसंही महत्वाची आहेत आणि ते काम ढवळेकर साहेब करतायत. मला वाटतं सगळ्या त्यांच्या पुढच्या कार्याला माझ्याकडनं शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बोलवलं, संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. छोटा सत्कार केला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, तसेच 85 सदस्य सदाभाऊ ओगले साहेब, तसेच भाई पारकर साहेब आणि या गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचे मनापासून आभार मानतो की ते सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तसेच आमचे मित्र म्हणजे जे मगाशी सरांनी सांगितलं की दीक्षित फाउंडेशनने कोणतरी एक हेरेश सोडून ठेवले आहे,
ते आम्हाला आतापर्यंत एक 4 ते 5 शाळांपर्यंत त्यांनी पोहोचवले. असे आमचे भगीरथ राणे. तसेच दीक्षित फाउंडेशन हे या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत अनुभव आम्हाला असा आला आहे की आम्हाला कुठेही एक इलेक्शन लढवायचं नाही की कुठे ग्रामपंचायत लढवायचं नाही. आतापर्यंत आम्ही कुठे कुठे गेलो ते आम्हाला असंच सांगतात की कुठचं इलेक्शन लढवायचं तुम्हाला, तर आम्हाला कुठं इलेक्शन लढवायचं नाही. तर प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायची आमची एक इच्छा आहे आणि तशी साहेबांनी ती पुरी करत आहेत प्रत्येकाची. आतापर्यंत आम्हाला वाटतं 15 ते 20 शाळांपर्यंत आम्ही क्रीडांगण आणि बालविजन दिले आहे. तसेच आमच्या एका वरती सुसज्ज मशानभूमी, म्हणजे इकडे आजूबाजूचे जे आता लोक आमच्याकडे येत आहेत ते आम्हाला सांगतात की अशी मशानभूमी आम्ही कुठे बघितली नाही. असे भरपूर आम्ही अशी कामं केली आहेत. तसेच या कार्यक्रमाला माझी खूप खूप शुभेच्छा आहेत. मी तुम्हाला खाऊ घालायला विसरलोय, पण दुरक्षणाला सांगणार मला ताबडतोब पहिला, कारण तुम्ही इथे मुलं शांतपणे बसता ऐकताय, तुम्हाला बाकीच्या गोष्टीत विशेष इंटरेस्ट नसतो. तुम्हाला खाऊ दिला की तुम्ही शांत नक्की बसाल. 10 मिनिटात खाऊ बसेल. एक 10 मिनिटं तुमची फक्त घेतो, 10 मिनिटं शांतपणे ऐकून घ्या. धन्यवाद. माझे खूप जुने स्नेही सुनीलभाई पारकर, माझे मित्र सरदार ओगले, गावचे उत्तम नागरिक, सरपंच, उपसरपंच, गावातले मान्यवर, माझे सहकारी सुरेश जयवकर, भगीरथजी, सर्व उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र. दीक्षित फाउंडेशनचं काम शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी चाललं आहे. तुमच्या शाळेचं नाव गुरज सरांनीच काटवंच्या शाळेत असताना सुचवलं. मला सर भेटायला पण आलेले, त्यानिमित्त निघण्यात जेव्हा गेला. तुमची शाळा खूप चांगली आहे, तुमच्या शाळेत खूप उपक्रम करतात. आता उपसरपंचाने सांगितलं की तुमच्या काही वैयक्तिकच्या खाजगी अडचणी आहेत, त्याला माझ्या मते दीक्षित फाउंडेशनची तुम्हाला गरज नाही आहे. कारण 2 अतिरथी महारथी सुनीलभाई आणि सदाभाऊ सारखे तुमच्याकडे असताना तुम्हाला तिसऱ्या माणसाकडे बघायची गरज नाही. त्यांना विनंती केली की कुठल्याही काम करण्याची क्षमता आणि त्याचा इतिहास आहे. तुमच्या ज्या अडीअडचणी असतील ते त्यांच्याकडे तुम्ही मांडाव्यात. त्या दोघांना मी गेली बरेच वर्ष ओळखतो. दोघे कार्यसम्राट आहेत आणि कामाप्रती त्यांची निष्ठा आणि आत्मीयता त्या दोघांच्याकडे भरभरून भरलेली आहे. आणि आता धुरज सरांसारखे सर तुमच्याकडे आल्यामुळे त्याला एक हिंदीत म्हणे सोने पे सुहागा, तशी तुमची परिस्थिती झालेली आहे. तर खूप छान वातावरण आहे. शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि एकंदर शाळेचा परिसर यांनी खूप मोहून गेलो. वेळोवेळी तुमच्याकडे नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मगाशी म्हटल्याप्रमाणे दीक्षित फाउंडेशन ही एक नवीन ओळख, याचा एक वलय तयार झालेला आहे. आणि अगदी देवगड तालुका हळूहळू दीक्षित फाउंडेशन आपल्या कार्याने, म्हणजे संपूर्ण हे कार्य त्यांचं देवगड तालुक्याच्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचत आहे. खूप खूप धन्यवाद देऊन या दीक्षित फाउंडेशनसाठी. कालच आपल्याला माहीत असेल की कालच महिला महाविद्यालय, आपल्या कोकण विभागातलं पहिलं महाविद्यालय आपल्या देवगड तालुक्यामध्ये जामसंडे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि ते आदरणीय त्याचे सर्व दीक्षित फाउंडेशन हेच आहे. आणि खूप चांगली म्हणजे शिक्षणाची संधी आपल्या देवगड तालुक्यातील मुलींसाठी, महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं की फाउंडेशन भरपूर कार्यरत आहे, परंतु शिक्षणासाठी कार्यरत असणार, फक्त शिक्षणासाठी काम करणारे एक फाउंडेशन ते म्हणजे दीक्षित फाउंडेशन. आणि आम्हाला अभिमान आहे की हे फाउंडेशन आमच्या देवगडवासियांचं आहे, देवगड तालुक्यात निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी सन्मान होतो आहे आदरणीय निरंजनजी दीक्षित. एक वाक्याचं सहीकडे पाहायला मिळतं. बघितलं निळा रंग आणि वरती पांढरी अक्षर दिसली की आपल्याला दीक्षित फाउंडेशन हे वाचायची सुद्धा गरज नाही, कारण त्या प्रकारचा बोर्ड हा फक्त दीक्षित फाउंडेशनचाच आहे. आणि मला वाटतं आता आपला हा जो रस्ता आहे म्हणजे इकडून नळे मार्गे कुणकेश्वर, तर तिथे आपल्याला अगदी जामसंडे देवगडपर्यंत दीक्षित फाउंडेशन हे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. हळूहळू आतले रस्ते सुद्धा दीक्षित फाउंडेशन निश्चितच कव्हर करेल आणि त्यासाठी सदिच्छा आहेत तुम्हाला आणि ते करावं अशी त्या ईश्वरचरणी सुद्धा प्रार्थना करतो.